बोला. साहेब बांगर साहेब बोलताय का? हो बोलतोय. साहेब 2-3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस झाला आता. तर आता बरोबर. समोरील 2 ते 3 दिवसामध्ये पावसाची परिस्थिती कशी राहील? एकदम जास्त राहील किंवा समोरच्या काळामध्ये पाऊस कमी राहील, या संदर्भामध्ये माहिती द्या. मुद्दा असा आहे की जर बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र जर महाराष्ट्राच्या दिशेने सरकलं तर पावसाचं प्रमाण वाढेल, परंतु त्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे ते विरुद्ध दिशेने जाणार आहे असं आतापर्यंतचं प्रिडिक्शन आहे. आणि त्यामुळे उद्यापासून महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण कमी होईल त्या प्रिडिक्शन नुसार. आणि माझा अंदाज आहे की 31 तारखेपासून पावसाचा खंड सुरू होईल महाराष्ट्रामध्ये आणि तो जवळपास 11 तारखेपर्यंत असेल. परंतु 6 आणि 7, 8 तारखेला थोडं महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणजे मान्सून सरी ज्याला आपण म्हणतो त्या पडतील. मोठे पाऊस नसतील. म्हणजे एखादी सरी पडणार आहे फक्त. मग सर, हा जो पाऊस पडत आहे तो आता अवकाळी समजायचा का शेतकऱ्यांनी, का मान्सूनचा पाऊस समजायचा? हा पाऊस सध्या जो पडतोय तो मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणात मान्सूनचा, तर मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी स्वरूपाचा मान्सून पूर्व पाऊस आहे. कारण जिथे मान्सून पोहोचलाय तिथे तो मान्सून म्हणून गृहीत धरला जाईल. पण 1 जून नंतरच मान्सूनचा पाऊस काउंट केला जातो. त्याच्यामुळे मे मध्ये कितीही पाऊस पडला तरी त्याची गणना मान्सूनचा पाऊस म्हणून होत नाही. म्हणजे आता या 31 ते 10 ते 12 जून दरम्यान पावसाचा म्हणजे कमी तीव्रता राहील किंवा पावसाचा खंड राहील या काळामध्ये? खंड आपल्या महाराष्ट्रातला खंड हा कमी तीव्रतेचा आहे. अधूनमधून ढगाळ परिस्थिती, थोडा काही विभागात पाऊस, असं वातावरण आहे. हलक्या सरी. त्याचं टेन्शन घेण्यासारखं नाही. उलट शेतकऱ्यांना मशागतीला वेळ मिळालेला नाहीये. नाही, भरपूर वेळ पाहिजे. वेळ मिळेल आणि नैसर्गिकरित्या. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची पूर्वतयारी करता येईल. कारण निर्गामध्ये 7-8 जूनला शेतकरी पेरणी करण्यासाठी उत्सुक असतात. तर त्या दरम्यान शेतकरी पेरणी करतील. नाही चालेल. कारण आता भरपूर पाऊस झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना मशागतीला बहुतांश शेतकऱ्याचं अद्यापपर्यंत काहीच स्वरूपात झालेलं नाही काम. काहीच झालेलं नाही. हो. कारण ते अचानकच पाऊस आता बरसला आणि कालचा पाऊस साहेब इतका पाऊस होता का पूर परिस्थिती कशी निर्माण होते त्या संदर्भात मध्ये शेतावर पाणी होतं. माझ्या रेकॉर्ड नुसार जवळपास 50-60 वर्षामध्ये असा पाऊस झालेलाच नाहीये मे महिन्यामध्ये. कारण जुलै आणि ऑगस्ट मध्ये जो पाऊस होतो, ज्या पद्धतीचा पाऊस होतो त्या पद्धतीचा पाऊस कालचा होता. बरोबर. आणि ते कमी दाबाचं क्षेत्र जे होतं, मी शक्ती नावाचं एक चक्रीवादळ येईल म्हणालो होतो पूर्वी. तुम्ही मागच्या काळामध्ये सांगितलं आणि काही व्हिडिओमध्ये मी त्याच्यावर बोललो. पण ते काय झालं, वादळाचं त्या कमी दाबात रूपांतर झालं. म्हणजे काही काळ ते डिप्रेशन होतं, सागरात होतं तोपर्यंत. ते डिप्रेशन महाराष्ट्रावर आलं आणि नंतर मग त्याचं कमी दाब खूप काळ राहिला महाराष्ट्रावर. त्यामुळे हे गेले 7-8 दिवस खूप पाऊस झाला महाराष्ट्रात. जर ते शक्ती चक्रीवादळ म्हणून आलं असतं ना, फार नुकसान केलं असतं ते. हो का? म्हणजे तुमच्या अंदाजानुसार अद्यापपर्यंत मे महिन्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली नाही? कधीच नाही झाली. म्हणजे हे प्रथम. मान्सून लवकर आला. मान्सून लवकर आल्याच्या नोंदी आहेत, पण अशी परिस्थिती एवढा पाऊस पडल्याच्या नोंदी नाहीयेत मे मध्ये. आता जूनच्या 15वाड्यापर्यंत आता महाराष्ट्रातील जेमतेम पेरण्या आटोपता येईल. शेतकऱ्यांना पेरणीसाठी अतिशय चांगला कालावधी आहे आणि त्यांना वेळ मिळणार आहे. योग्य वेळ मिळेल त्यांना आता पेरणीसाठी आणि तेवढी उघडी पण मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्तपणे आपलं कामाचं नियोजन करावं. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला त्या ठिकाणी नुकसान झालंय शेतकऱ्यांचं. हो ना, भरपूर नुकसान झालं. तर त्या ठिकाणी सरकारने खरं म्हणजे अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे. तात्काळ मदत 15-20 दिवसात, महिन्यापर्यंत पोहोचली त्या शेतकऱ्यापर्यंत सरकारनं. कारण शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे ती. तरी त्याचे तुम्ही अंदाज मागील काळापासून 15 ते 20 दिवसा अगोदर पासून सूचना देतच होते शेतकऱ्यांना, माहिती तुम्ही तात्काळ पोहोचत असाल. हो ना, शेतकऱ्यांनी त्यामुळे नुकसान वाचवलं.
मर्यादा असते, किती वाचवणार? नाही ना, ते आपण तुम्ही सांगू शकाल का या काळामध्ये अशी अशी परिस्थिती निर्माण, पण आता ताडपत्री आपण तेवढं पण मदत करू शकतो फक्त. आपण तेवढं म्हणजे शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवस अगोदर सांगून म्हणजे सहकार्य करू शकतो, पण आता निसर्ग आहे बरोबर. आपल्याला फक्त करता येतं. बरोबर. चालेल साहेब, धन्यवाद अमूल्य माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्यांना. नक्कीच या माहितीचा फायदा होईल. धन्यवाद. हो.